श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॉब्लेम सेट 4 पाहणार आहोत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन बघा. सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ज आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता इथं काय आपल्याला क्वेश्चन दिलेले आहेत आणि त्यामध्ये ऑप्शन दिलेले आहेत. ते करेक्ट कोणतं आहे ते ओळखायचं आहे. ओके, त्यामधील फर्स्ट बघा. If 6:5 is equal to y:20, then what will be the value of y? आता आपल्याला इथं रेशिओ दिलेला आहे, त्याच्या सहाय्याने काय yची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ओके, आता मी हे क्वेश्चन आहेत यावरती सॉल्व करते. या पेजवरती काय सॉल्व करते. 6/5 C/5 म्हणजे इज इक्वल टू y/20. आणि हे काय आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं असतं, राईट. म्हणजेच काय येणार आहे 5y इज इक्वल टू 20 × 6. y इज इक्वल टू आता 5 आहे, हे काय खाली जाणार आहे, मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, ते काय डिव्हिजनमध्ये जाणार आहे. ओके, 20 × 6 म्हणजेच काय 120, राईट. आता आपण ह्याचं काय डिव्हिजन करूया. 5 1 5, 5 2 10 आणि किती 2 राहत आहे, आणि 5 4 20 म्हणजे y इज इक्वल टू किती आलेला आहे तर 24 आलेला आहे. ऑप्शनमध्ये आहे का तर यस, म्हणजे आपलं बी ऑप्शन आहे 24, हे काय राईट आन्सर आहे. ओके, आता सेकंड बघा. व्हॉट इज द रेशिओ ऑफ 1 mm to 1 cm. आता इथं आपल्याला 1 mm आणि 1 cm ह्याचा रेशिओ काढायचा आहे. इथं तुम्ही युनिट बघितलं तर म्हणजे डिफरंट आलेलं आहे, mm आलेला आहे आणि cm आलेला आहे. ओके, फर्स्ट आपल्याला हे युनिट आहे ते सेम करून घ्यावं लागेल, राईट. म्हणजेच आता 1 cm म्हणजे काय असतं तर 10 mm असतं, राईट. आपण हे काय सेंटीमीटरचं mm मध्ये कन्वर्ट करूया, राईट. आणि आता आपल्याला ह्याचं रेशिओ काढायचा आहे, म्हणजे 1 mm इज टू 1 cm ह्याचा रेशिओ काढायचा आहे, राईट. म्हणजे कसं होणार आहे आता 1 mm, आता ह्याचं आपण कन्वर्जन केलेलं आहे mm मध्ये, म्हणजे 1 cm ऐवजी आपण 10 लिहू शकतो. 10 mm, राईट. म्हणजे 1:10 हे काय आपलं ॲन्सर आलेलं आहे, राईट. हे आता ऑप्शनमध्ये आहे का तर यस, ऑप्शन सी 1:10 हा काय रेशिओ आलेला आहे याचा. आता थर्ड बघा काय आहे. द एजेस ऑफ जतीन, नितीन अँड मोहसिन आर 16, 24 अँड 36 इयर्स रिस्पेक्टिव्हली. व्हॉट इज द रेशिओ ऑफ नितीन्स एज टू मोहसिन्स एज. म्हणजे आपल्याला इथं जतीन, नितीन आणि मोहसिनचे एजेस दिलेले आहेत. ओके, आणि नितीन एजेस टू मोहसिन एजेस यांचा रेशिओ काढायचा आहे. ओके, आता म्हणजे जतीनचं एज असणार आहे 16, नितीनचं असणार आहे 24 आणि मोहसिनचं असणार आहे 36. आपल्याला नितीनचं एज म्हणजेच नितीनचं एज किती आलं बघा आता इथलं 24, राईट. हे काय 24 आलेलं आहे. आणि मोहसिनचं एज आहे 36. ओके, म्हणजे आपण 36 म्हणजे ह्यांचं एज ह्यांचा रेशिओ म्हणजे 12 2 जर केलं की 24 होते, 12 3 जर केलं की 36 होते, राईट. ह्याचा रेशिओ काढण्यासाठी आपल्याला काय रेडियस फॉर्म करावा लागतो. म्हणजे आपला ॲन्सर काय येते 2:3 हा रेशिओ येतो. हा ऑप्शनमध्ये बघा कुठं आहे तर ऑप्शन बी 2:3 हे आपलं काय राईट ॲन्सर आहे. फोर्थ बघा. 24 bananas were distributed between Shubham and Anil in the ratio 3:5. Then how many bananas did Shubham get? आता 24 बनानाज आहेत हे डिस्ट्रीब्यूट केलेले आहे शुभम आणि अनिलमध्ये, आणि त्यांचा रेशिओ आहे 3:5. आणि आपल्याला काय काढायचं आहे तर शुभमला किती बनानाज भेटलेले आहेत ते काढायचं आहे. ओके, आता ते काढण्यासाठी आपण बघितलं होतं प्रॅक्टिस सेटमध्ये काय तर कॉमन मल्टिपल घ्यावा लागणार आहे. आपण काय आता कॉमन मल्टिपल घेऊया. ह्याचा कॉमन मल्टिपल BX हा घेऊन काढायचा. आता त्यामुळं शुभमला बघा
किती बनानास डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत तर 3x आणि अनिलला किती 5x आणि त्यांची टोटल आहे 24. म्हणजेच काय 3x प्लस 5x इज इक्वल टू 24. 3 प्लस 5 8x इज इक्वल टू 24. x इज इक्वल टू 24. इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडं गेलं की डिव्हिजनमध्ये होतं राईट. आणि 8 1 8 8 3 24 म्हणजे x इज इक्वल टू 3 आलेलं आहे. आणि आपल्याला कुणाचं शुभमचं विचारलेलं आहे. मग शुभमचं काय येणार आहे आता. शुभमचं आपण किती घेतलं होतं शुभमचं 3x राईट. 3x म्हणजेच काय 3x काढलेला आहे 3 इंटू 3 म्हणजेच काय 9 येते राईट. याचा ॲन्सर डी हे राईट ॲन्सर येते. ओके. आता बघा फिफ्थ काय आहे. व्हॉट इज द मीन प्रोपोर्शनल ऑफ 4 अँड 25. आता आपल्याला मीन प्रोपोर्शनल काढायचं आहे 4 अँड 25चा. आता आपण बघितलं होतं बघा कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये आपण बघितलं होतं की काय तर बीचा स्क्वेअर इज इक्वल टू AC आणि मीन प्रोपोर्शनल असतं ते बी असतं राईट. त्यामुळं काय होतं आहे तर बी इज इक्वल टू आता इथं बीचा स्क्वेअर इज इक्वल टू AC म्हणजे ए म्हणजे 4 असणार आहे आणि सी म्हणजे 25 असणार आहे म्हणजे 4 इंटू 25. ओके. आणि बी इज इक्वल टू आता आपण हे आहे म्हणजे हे स्क्वेअर काढायचं आहे त्यासाठी हे काय रूटमध्ये स्क्वेअर रूटमध्ये घ्यायचं आहे 4 इंटू 25 म्हणजेच बी इज इक्वल टू आणि 4 आहे 2चा स्क्वेअर आहे त्यामुळे 2 येणार आहे आणि 25 आहे 5चा स्क्वेअर आहे. ओके. म्हणजे 2 इंटू 5 म्हणजेच बी इज इक्वल टू 2 5 10 राईट. म्हणजे आपलं काय ॲन्सर आलेलं आहे. आपल्याला मीन प्रोपोर्शनल विचारलं होतं ते काय आलेलं आहे 10 आणि हे ऑप्शन सी हे राईट ॲन्सर आहे. ओके. आता क्वेश्चन नंबर 2 बघा. राईट द रेशिओ ऑफ द फर्स्ट नंबर टू द सेकंड नंबर इन द रेड्युस्ड फॉर्म ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आपल्याला इथं खाली काही नंबर्स दिलेले आहेत त्याच्या रेशिओचा काय रेड्युस्ड फॉर्म लिहायचा आहे. त्यामधील फर्स्ट बघा 21 आणि 48. ओके. आता त्याचा रेशिओचा रेड्युस्ड फॉर्म आपण काढूया 21/48. आता तुम्ही हे नंबर्स बघितले तर हे काय 3च्या मल्टिपलमध्ये आहेत राईट. म्हणजेच काय होतं आहे 3 7चं केलं की 21 येतं आहे आणि 3 1चं 3 1 राहतं या आणि 3 6चं 18 राईट. म्हणजेच काय आलेलं आहे 7/16 म्हणजेच ह्याचा रेड्युस्ड फॉर्म काय रेशिओ काय आलेला आहे 7:16. ओके. आता सेकंड बघा 36 आणि 90. 36/90. आता ह्या रेशिओचा रेड्युस्ड फॉर्म तुम्ही बघितलं तर हे नंबर्स सगळे काय 3 मल्टिपल होणारे आहेत. 3 1चं 3 3 2चं 6 3 3चं 9 3 0चं 0. ओके. म्हणजेच 12/30 आणि 6 2चं केलं की 12 होतं आहे 6 5चं 30 म्हणजेच काय 2/5. ओके. म्हणजेच ह्याचा रेशिओ काय आलेला आहे तर 2:5. ओके. आता थर्ड बघा 65 आणि 117. 65/117. आता तुम्ही बघितलं तर 13 5चं केलं की 65 होते आणि 13 9चं केलं की 117 होते. 13 5चं आणि 13 9चं 117 म्हणजेच 5/9 रेड्युस्ड फॉर्म याचा आला. म्हणजेच रेशिओ काय आलेला आहे 5:9. ओके. आता फोर्थ बघा 138 आणि 161. 138/161. आता 23 6चं केलं की 138 येते आणि 23 7चं केलं की किती 161 येते राईट. 23 6चं 138 आणि 23 7चं 161 म्हणजेच काय 6/7. आता हे येण्यासाठी तुमचे टेबल्स काय एकदम परफेक्ट लर्न पाहिजेत म्हणजे तुमच्या लगेचच लक्षात येईल. ओके. म्हणजेच ह्याचा आता रेशिओ आलेला आहे 6:7. आता फिफ्थ बघा. फिफ्थ आहे 114 आणि 133.
114 अपॉन 133 हा आपण काय रेशिओ लिहिला. आता 96 114 येते, 97 133 येते. ओके, म्हणजेच काय आलेलं आहे 6/7, म्हणजेच ह्याचा रेशिओ आलेला आहे 6:7. ओके, आता क्वेश्चन नंबर 3 बघा. राईट द फॉलोइंग रेशिओज इन द रेड्युस्ड फॉर्म. त्यामधील फर्स्ट आहे काय आहे, रेडियस टू द डायमीटर ऑफ ए सर्कल. ओके, कशाचा आपल्याला रेशिओ काढायचा आहे, तर रेडियस, सर्कलच्या रेडियस आणि डायमीटरचा. आता बघू ह्याचा आन्सर काय होते. आता रेडियस म्हणजे आर असतं, राईट. आता हा समजा सर्कल आहे. ओके, हा त्याचा सेंटर, आणि सेंटरपासून ह्या साईडला हे काय सगळे असे रेडियस असतात. हे काय रेडियस म्हणजे काय आर होणार आहे. आणि आता डायमीटर, डायमीटर म्हणजे इथून हे फुल सगळं काय आता डायमीटर हे असे असणार आहेत. ओके, म्हणजेच आता 2r म्हणजे आपण डायमीटर लिहू शकतो, राईट. रेडियस म्हणजे इथून इकडं रेडियस आणि डायमीटर म्हणजे फुल हे असं डायमीटर होणार आहेत. ओके, म्हणजे 2r म्हणजे डायमीटर आपण लिहू शकतो. म्हणजेच आता आपण लेट द रेडियस ऑफ द सर्कल बी आर. ओके, देन द डायमीटर किती होणार आहे, देन द डायमीटर इज इक्वल टू 2r. ओके, त्यामुळे बघा आता द रेशिओ, आता ह्या दोन्हींचा रेशिओ, द रेशिओ ऑफ द रेडियस टू द डायमीटर इज इक्वल टू काय होणार, r अपॉन 2r, राईट. r कॅन्सल होणार आहे, त्यामुळे काय येणार आहे 1/2, राईट. म्हणजेच ह्याचा रेशिओ काय आलेला आहे आन्सर आपला 1:2. ओके, आता सेकंड बघा. द रेशिओ ऑफ डायगोनल टू द लेंथ ऑफ ए रेक्टँगल हॅव्हिंग लेंथ 4 सेंटीमीटर अँड ब्रीड 3 सेंटीमीटर. आता आपल्याला इथं रेशिओ कशाचा काढायचा आहे, तर डायगोनल आणि कशाचा, लेंथ. म्हणजे रेक्टँगलच्या डायगोनलचा आणि लेंथचा रेशिओ काढायचा आहे. आपल्याला लेंथ ऑलरेडी दिलेली आहे 4 सेंटीमीटर आणि ब्रीड दिलेली आहे 3 सेंटीमीटर. आता डायगोनल आहे हा फर्स्ट आपल्याला काय काढावा लागणार आहे, किती म्हणजे आहे तो. ओके, बघा आता द लेंथ, ब्रीड and the diagonal of a rectangle form a right angled triangle. Right angled triangle, right. म्हणजे का तर हा रेक्टँगलचा लेंथ ब्रीड तर डायगोनल आहे, त्यामुळं हा राईट अँगल ट्रायंगल तयार होणार आहे. त्यामुळं आता बघा डायगोनल इज इक्वल टू, आता त्याचा फॉर्म्युला आहे बघा कोणता, तर लेंथचा स्क्वेअर प्लस ब्रीडचा स्क्वेअर, म्हणजे रूट ऑफ लेंथ स्क्वेअर प्लस ब्रीड स्क्वेअर. आता आपल्याला लेंथ दिलेली आहे किती आहे 4, राईट. म्हणजेच काय 4चा स्क्वेअर प्लस ब्रीड दिलेली आहे 3चा स्क्वेअर. ओके, 4चा स्क्वेअर किती आहे तर 16 आणि 3चा स्क्वेअर आहे 9 इज इक्वल टू, आता 16 प्लस 9 किती होत आहे तर 25. रूट 25 आलेला आहे, रूट 25 म्हणजेच काय 5, राईट. म्हणजेच आपल्याला डायगोनल आलेला आहे
आणि लेंथ काय दिलेली आहे. आता आपण याचा रेशिओ लिहूया. ओके, बघा आता द रेशिओ ऑफ द डायगोनल टू द लेंथ इज इक्वल टू किती येणार आहे 5:4. 5:, लेंथ आहे 4. राईट. आता थर्ड बघा, द रेशिओ ऑफ पेरिमीटर टू एरिया ऑफ ए स्क्वेअर हॅव्हिंग साइड 4 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला रेशिओ कशाचा काढायचा आहे, पेरिमीटर आणि एरियाचा, स्क्वेअरच्या पेरिमीटर आणि एरियाचा रेशिओ काढायचा आहे. त्याची म्हणजे साइड दिलेली आहे 4 सेंटीमीटर. ओके, आता पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे बघा 4 इंटू साइड, याचा काही यूज करायचा इथं आहे. द पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू किती 4 इंटू साइड. ओके, म्हणजेच 4 इंटू साइड आपल्याला पण दिलेली आहे 4च दिलेली. राईट, म्हणजेच किती आलं 4 इंटू 4 तर 16 आणि हे काय सेंटीमीटरमध्ये आलेलं आहे. ओके, आणि आता आपल्याला अजून काय एरिया काढायचा आहे. राईट, द एरिया ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू काय असतं तर साइडचा स्क्वेअर. हा काय ह्याचा फॉर्म्युला आहे. साइड म्हणजे किती आपल्याला 4 दिलेली आहे, म्हणजेच ह्याचा 4चा स्क्वेअर म्हणजेच किती 16. राईट, म्हणजे 16 सेंटीमीटर स्क्वेअर आलं. ओके, आता बघा द रेशिओ, आपल्याला काय रेशिओ लिहायला सांगलेलं आहे तो लिहूया आपण. द रेशिओ ऑफ पेरिमीटर टू एरिया राईट ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू किती होणार आहे तर 16 आणि 16. राईट, म्हणजे 16:16 म्हणजेच 1:1. ओके, क्वेश्चन नंबर 4 बघा, चेक वेदर द फॉलोइंग नंबर्स आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. म्हणजे आपल्याला खाली काही नंबर्स दिलेले आहेत ते कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये आहेत का ते सांगायचं आहे. आता फर्स्ट कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये आहेत ते कसं ओळखायचं, इफ जर ए बी सी आपण हे पाहिलं आहे बघा, आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये असतील तर काय होणार आहे, देन बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी होणार आहे. राईट, आता ह्या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. आता त्यामधील फर्स्ट बघा, आता 2, 4 आणि 8 आहे. राईट, इथं ए इज इक्वल टू काय होणार आहे 2 होणार आहे, बी इज इक्वल टू 4 होणार आहे आणि सी इज इक्वल टू 8 होणार आहे. राईट, आता आपण हा फॉर्म्युलाचा यूज करूया. बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. बी स्क्वेअर म्हणजेच काय 4चा स्क्वेअर, ए म्हणजे 2 आहे आणि सी म्हणजे काय 8 आहे. राईट, आता 4चा स्क्वेअर म्हणजे किती होत आहे तर 16. 4 4 ज 16 आणि 2 8 ज 16. राईट, 16 झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही बघितलं तर हे सेम आलेलं आहे. त्यामुळे हे नंबर्स आहेत ते काय येणार आहेत कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये येणार आहेत. राईट, म्हणजेच 2, 4 आणि कोणता 8 आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. ओके, आता ह्यामध्ये सेकंड नंबर घ्या कोणता आहे. सेकंड नंबर आहे 1, 2, 3. आता हियर ए इज इक्वल टू 1 आहे, बी इज इक्वल टू 2 आहे, सी इज इक्वल टू 3 आहे. बीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए सी. आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये हे आपण यूज करूया. 2चा स्क्वेअर इज इक्वल टू ए आहे 1, 2 आहे 3. राईट, म्हणजे बघा आता काय होतंय. राईट, 2चा स्क्वेअर ए आणि 3. राईट, आता 2चा स्क्वेअर म्हणजेच 4 होणार आहे आणि 1 इंटू 3 म्हणजेच काय 3 होणार आहे. राईट, त्यामुळे तुम्ही बघितलं तर हे सेम येत नाही. राईट, म्हणजेच काय तर बीचा स्क्वेअर इज नॉट इक्वल टू
AC म्हणजे हे सेम होत नाही, त्यामुळे हे कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये नाहीत. देअरफोर काय होणार आहे 1 2 3 आर नॉट इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. ओके, प्रोपोर्शन. आता थर्ड बघा, ह्यामधील थर्ड कोणता नंबर आहे तर 9 12 आणि 16. राईट, 9 12 आणि 16. आता ह्यामध्ये हियर A इज इक्वल टू 9 आहे, B इज इक्वल टू 12 आहे, C इज इक्वल टू 16 आहे. राईट, आता B स्क्वेअर इज इक्वल टू AC. ह्या फॉर्म्युल्यामध्ये ह्या आपण काय ज्या व्हॅल्यू आहेत त्या घालूया. म्हणजे B स्क्वेअर म्हणजेच काय 12चा स्क्वेअर इज इक्वल टू A म्हणजे 9 आहे, C म्हणजे 16 आहे. राईट, आता 12चा स्क्वेअर 144 आहे. राईट, आणि 16 9चं 144 होते. तुम्ही बघितलं तर हे व्हॅल्यू काय सेम आलेले आहेत. राईट, त्यामुळं काय होणार आहे तर हे कंटिन्यूड प्रोपोर्शनमध्ये आहेत. देअरफोर काय आलेलं आहे B स्क्वेअर इज इक्वल टू AC आलेला आहे. त्यामुळं 9 12 16 आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. राईट, आता फिफ्थ बघा, फोर्थ बघा. फोर्थ काय आहे नंबर तर 3 5 आणि 8. ओके, 3 5 8. हियर A इज इक्वल टू 3 आलेला आहे, B इज इक्वल टू 5 आलेला आहे आणि C इज इक्वल टू 16 आलेला आहे. राईट, आणि आता बघा B चा स्क्वेअर म्हणजेच काय 5चा स्क्वेअर इज इक्वल टू AC म्हणजे 3 इंटू 16. राईट, त्यामुळं 5चा स्क्वेअर किती आहे तर 25 आहे आणि 16 3चं. राईट, 2 मिनिट. इथं मी किती घेतलेलं आहे C म्हणजे 8 घ्यायचं आहे, 8 घ्यायचं आहे इथं. आणि 8 3चं 24 होते. राईट, 24 म्हणजे हे काय सेम आलेले नाही आहेत. म्हणजेच काय देअरफोर B चा स्क्वेअर इज नॉट इक्वल टू AC. राईट, त्यामुळं काय होणार आहे देअरफोर 3 5 8 आर नॉट इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. नॉट इन कंटिन्यूड प्रोपोर्शन. ओके, क्वेश्चन नंबर 5. A, B, C are in continued proportion. If A is equal to 3 and C is equal to 26, then find B. आपल्याला इथं A, B, C continued proportion मध्ये आहेत ते सांगलेले आहे आणि A आणि C ची पण व्हॅल्यू सांगलेली आहे आणि काय फाइंड करायचं आहे B. आता बघा A, B, C are in continued proportion. राईट, हे जर कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये असतील तर आपला फॉर्म्युला काय आहे B चा स्क्वेअर इज इक्वल टू AC. राईट, आता B दिलेलं नाही, A दिलेला आहे आपल्याला 3 आणि काय दिलेलं आहे C दिलेलं आहे इंटू 27. आता 27 3चं किती होत आहे तर 81 होते. राईट, म्हणजेच B चा स्क्वेअर इज इक्वल टू 81 आलेला आहे. त्यामुळं B इज इक्वल टू किती होत आहे तर 81 हा 9चा स्क्वेअर आहे, त्यामुळं B इज इक्वल टू 9 येणार आहे. ओके, आता बघा हे आपलं काय आन्सर आलेलं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 6 बघा. कन्वर्ट द फॉलोइंग रेशिओज इनटू पर्सेंटेज. म्हणजे खाली आपल्याला काही रेशिओज दिलेले आहेत ते त्याचं कन्वर्जन पर्सेंटेजमध्ये करायचं आहे. त्यामधील फर्स्ट बघा 37:500. आता पर्सेंटेज करायचं म्हणजे खाली आपला नंबर डिनॉमिनेटरला किती 100 आला पाहिजे. ओके, आता ह्याचं कन्वर्जन बघा 37/500 म्हणजे इथं खाली नंबर आहे तो काय 100 आला पाहिजे. राईट, ह्यासाठी आता आपल्याला काय करावं लागणार आहे
म्हणजे डिवाइड करावं लागणार आहे. कितीनं डिवाइड करावं लागणार तर 5 ह्या संख्येला, राईट. म्हणजे आता बघा 37 आता खाली केलं त्यामुळे आपल्याला वरतीही करावं लागणार आहे. 5 डिवाइड केलं की इथं 100 येणार आहे, त्यामुळे वरतीही करावं लागणार आहे. ओके, आता खाली किती 100 येणार, राईट. 5 1 5 आणि 0 0. तसंच आता वरती, आता ह्याचं बघूया आता आपण कसं करायचं. मी तर साईडलाच करते बघा ह्याचं. 5 आणि काय आहे 37. आता 5 6 5 7 35, राईट. मायनस केलं 2 राहिलं 0 आणि किती येते आता पॉईंट येणार आहे 5 4 20, राईट. त्यामुळे किती येते इथं 7.4. म्हणजेच किती येणार आहे तर आता पर्सेंटेजनं 7.4%. ओके, म्हणजे आपल्या ह्याचं ॲन्सर काय आलेलं आहे 7.4%. ओके, आता सेकंड बघा ह्याचं. सेकंड कोणता रेशिओ आहे तर 5/8. आता तुम्ही बघितलं तर खाली डिनॉमिनेटरला कोणता 8 नंबर आलेला आहे. आता असा हा नंबर आलेला आहे की ज्याचा आता आपण म्हणजे मोठा नंबर असेल तर डिवाइड करायचं असतं आणि छोटा नंबर असेल तर त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं असतं. का तर 100 येण्यासाठी, राईट. आता असा नंबर आहे की कोणत्याही संख्येनं मल्टिप्लाय केलं तर 100 तर नक्कीच येणार नाही. तेव्हा आपण काय करायचं तर वरतीही आणि खाली आपण 100 घ्यायचं आहे या संख्येला. यानं काय मल्टिप्लाय 100 करायचं आहे. ओके, म्हणजेच आता नेक्स्ट बघा काय होणार आहे तर ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच किती 500, राईट, अपॉन 8, राईट, आणि अपॉन 100. आता आपण ह्याचं आणि ह्याचं काय करूया डिव्हिजन करूया इथं 500 आणि 8. ओके, बघा आता किती होत आहे, कितीचं केलं की होत आहे तर 8 6 केलं की 48 येते, राईट. 8 6 48. मायनस केलं 2 राहिले, राईट, 0. आणि आता 8 2 16. मायनस केलं किती राहतात 20मधून 16 गेले 4 राहतात 0. आता इथं आपल्याला काय आता पॉईंट द्यावा लागणार आहे, राईट. आणि 8 5 40. ओके, 8 5 40 म्हणजे ॲन्सर काय आलेला आहे आपलं तर 62.5 इज इक्वल टू काय होते 62.5, राईट, अपॉन 100. म्हणजेच पर्सेंटेजनं किती होणार आहे तर 62.5%. हे काय आपलं ॲन्सर आलेलं आहे. ओके, आता थर्ड बघा नंबर कोणता आहे. थर्ड नंबर आहे 22/30, राईट. हाही नंबर तसाच आहे, म्हणजे आपण मल्टिप्लिकेशन करू शकत नाही. मल्टिप्लिकेशन केलं तरी काय 100 येणार नाही, त्यामुळे सेम इयरवरती केलं तसंच करायचं आहे. म्हणजे 22/30 इंटू 100/100. ओके, आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय 2 2 आणि वरती 0 2 0 आहेत त्या अपॉन 30, राईट. आणि अपॉन ह्याचं काय 100 येणार आहे. आपण हे 0 0 1 आहे ते काय कॅन्सल करूया आणि ह्याचं आणि ह्याचं डिव्हिजन करूया. ओके, आता साईडला करते मी 3 2 2 0. ओके, आता बघा काय होतंय 3 7 21. मायनस केलं आणि 22 किती 1 राहते 3 3 9, राईट. मायनस केलं 1 राहिलं आणि आता काय 0 इथं घ्यायचं आहे आणि इथं पॉईंट घालायचं आहे. ओके, 0 घेतला आणि पॉईंट घातला आणि इथंही 3 3 9च येणार आहे. ओके, मायनस केलं आणि नंतर इथं 1 येणार आहे, वापस तेच होणार आहे 3 3 येणार आहेत, राईट. म्हणजे इथं काय आलेलं आहे 73.33 अपॉन किती 100, राईट. म्हणजेच आपलं इथं पर्सेंटेज किती आलेलं आहे 73.33%. ओके, हे काय आपलं. आता फोर्थ बघा 5/16, राईट. आता ह्याचंही आपल्याला काय सेम इयरवरती केलं तसंच, म्हणजे 5
अपॉन 16 इंटू 100 वरतीही आणि खाली काय 100 घ्यायचं आहे. ओके, आता त्यामुळं काय ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच 500 अपॉन 16 आणि अपॉन 100. ओके, म्हणजे आता आपल्याला ह्याचं आणि ह्याचं काय डिव्हिजन करावं लागणार आहे. आता बघा कसं होतंय 16 आणि 500 राईट. आता कितीनं भाग जातोय तर 16 3 48 येते राईट. मायनस केलं 2 राहतंय 0 हे घेतलं राईट. आणि 16 1 16 मायनस केलं 20 मधून 16 गेले 4 राहिलं. आता 0 इथं घ्यायचं आहे, इथं पॉईंट आपल्याला द्यायचं आहे. ओके, आणि 16 2 32 मायनस केलं किती राहतंय तर 8 राहतंय 0 आणि 16 5 80 होते. डायरेक्ट भाग जातोय राईट. म्हणजे इथं आन्सर काय आलेला आहे तर 31.25 अपॉन किती 100. म्हणजेच पर्सेंटेज आपल्याला लिहायचं आहे, त्यामुळे काय होतंय 31.25% हे काय आपलं आन्सर आलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट बघा किती कोणता नंबर आहे. नेक्स्ट नंबर आहे 144 अपॉन 1200. आता तुम्ही हा नंबर बघितला तर 100 पेक्षा काय म्हणजे मोठा आलेला आहे, त्यामुळे आता आपल्याला इथं डिव्हिजन करायचं आहे राईट. 144 आता आपल्याला कितीनं डिवाइड केलं तर 100 येणार आहे. तुम्ही बघितलं तर 1200 ह्याला काय 12 डिवाइड केलं की 100 येणार आहे राईट. 12 1 12 आणि 00 म्हणजेच 12 डिवाइड करायचं इथं केलं, त्यामुळे वरतीही आपल्याला करावं लागणार आहे राईट. इज इक्वल टू आता बघा इथं काय 100 होणार आहे आणि इथं तुम्ही बघितलं तर हा नंबर आहे 144 हा 12चा स्क्वेअर आहे राईट. आणि त्यामुळे इथं काय आन्सर 12 येणार आहे. म्हणजे बघा आता 12 1 12 2 राहतात आणि 12 2 24. ओके, म्हणजेच किती येतं इथं 12%. ओके, हे काय आपलं आन्सर आलेलं आहे. ओके, क्वेश्चन नंबर 7 बघा. राईट द रेशिओ ऑफ फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी इन द रेड्युस्ड फॉर्म. म्हणजे आपल्याला ह्यामध्ये काय क्वांटिटीचा रेशिओ करायचा आहे रेड्युस्ड फॉर्म करून. आता सेम जर त्याचं युनिट असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. युनिट जर सेम नसेल तर ते आपल्याला काय फर्स्ट सेम करावं लागणार आहे. ह्यामधील फर्स्ट बघा 1024 MB आणि 1.2 GB ह्याचा रेशिओचा रेड्युस्ड फॉर्म करायचा आहे. आता त्यामध्ये बघा काय दिलेलं आहे 1024 MB इज इक्वल टू 1 GB राईट. म्हणजे आपल्याला हे युनिट आहे MBचं कन्वर्जन GB मध्ये करायचं आहे आणि ऑलरेडी हे म्हणजे 1 GB दिलेलं आहे राईट. म्हणजेच आपल्याला बघा आता ह्याच्या ऐवजी आपण काय हे लिहू शकतो राईट. आता फर्स्ट ह्याचा रेशिओ लिहून घेऊया MB आणि काय 1.2 GB. त्यामुळं काय होणार आहे तर ह्याच्या ऐवजी हे घ्यायचं आहे म्हणजेच 1 GB टू 1.2 GB. ओके, आता ते रेशिओच्या फॉर्म म्हणजेच 1/1.2. आता इथं तुम्ही बघितलं तर हे पॉईंटमध्ये आलेलं आहे. ते आता घालवण्यासाठी आपल्याला काय 1 × 10 अपॉन 12 घ्यायचं आहे. तर हा पॉईंट्स आपल्याला घालवायचा आहे, त्यामुळे वरती आपण काय 10 मल्टिप्लाय केलं. ओके, म्हणजेच काय 1 × 10 10/12 आलं आणि 2 5 10 आणि 2 6 12 होते राईट. म्हणजेच काय 5/6. ओके, म्हणजे ह्याचा रेशिओ काय आलेला आहे आता 5:6 हे काय आपला रेशिओ आलेला आहे. ओके, आता सेकंड बघा काय आहे ते. सेकंड काय आहे 17 रुपीज राईट. आणि काय रुपीज किती दिलेले आहे 25.6 पैसे राईट. आता तुम्ही बघितलं तर इथं रुपीज दिलेला आहे, इथं पैसे दिलेले आहेत राईट.
फर्स्ट आपल्याला काय करावं लागणार आहे, तर पैशामध्ये कन्व्हर्जन करावं लागणार आहे. राईट, ह्या दोन्हीचंही पैशामध्ये कन्व्हर्जन करावं लागणार आहे. आता बघूया आता आपण कसं करायचं ते. ₹17 म्हणजे आपल्याला 100 कन्व्हर्जन केलं म्हणजे 100 मल्टिप्लाय केलं म्हणजे ते पैसे येणार आहेत. म्हणजे 17 × 100. का तर 100 म्हणजे पैसे म्हणजेच काय असतं, ₹1 असतं. राईट. त्यामुळे बघा आता किती होत आहे ह्याचं. 17 × 1 = 17 आणि 0 0 म्हणजे 1700 पैसे. ओके. आता बघा ₹17 आपण काय पैशामध्ये कन्वर्ट केलं. तसंच आता ₹25.60 ह्याचंही आपण करूया. ₹25.60 ह्याचं कसं होणार आहे. आता हे रुपीजचं कन्व्हर्जन आपल्याला काय पैशामध्ये करायचं आहे. म्हणजेच 25 × 100 आणि हे ऑलरेडी पैसे आहेत हे काय आपल्याला प्लस करावं लागणार. प्लस 60 पैसे. ओके. ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 25 आणि 120 प्लस 60 म्हणजेच किती आलेलं आहे 2560. ओके. आता आपल्याला रेशिओ घ्यायचा आहे. आपण पैशामध्ये कन्वर्ट केलेला आहे ह्याचा आणि ह्याचा. राईट. म्हणजेच काय 1700 पैसे ॲज टू 2560 पैसे इज इक्वल टू. म्हणजे आता रेशिओ आपण घेऊया 1700/2560. आता हे काय 0 आपण काय कॅन्सल करायचे ते. ओके. म्हणजे आता ह्याचा रेड्युस्ड फॉर्म करायचं. 0 कॅन्सल केलं की आता बघा कशानं भाग जातोय. तर आता 2 जण आपण घालूया. बघूया आता फर्स्ट 06 इवन नंबर आलेला आहे. म्हणजे 2 8 जर केलं की 16 होते आणि 1 राहते 2 5 10. ओके. तसंच इथंही 2 1 2 2 2 4 1 राहते 2 8 16. ओके. म्हणजेच काय 85/128 आलं. राईट. हाच आपला काय रेशिओ आलेला आहे. आता रेशिओ लिहायचा आहे 85/128. ओके. थर्ड आहे 5 डझन आणि 120 युनिट. इथंही युनिट आहेत ते सेम नाहीत. आपल्याला हे आता डझनचे युनिटमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. ओके. आता 1 डझन म्हणजे 12 युनिट होतात. राईट. म्हणजे डझनचं युनिटमध्ये कन्वर्जन करूया. 5 डझन इज इक्वल टू 5 × 12. 12 5 60 म्हणजे 60 युनिट्स झालेले आहेत. राईट. आता ह्याचा आणि ह्याचा रेशिओ हा म्हणजेच काय 60 युनिट्स. 60 युनिट्स ॲज टू 120 युनिट्स. ओके. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे आता 60/120. ओके. ह्याचा रेशिओ काढायचा आहे. 0 कॅन्सल होणार आहे. 6 1 6 6 2 12 म्हणजेच काय 1/2. म्हणजे याचा रेशिओ काय आलेला आहे 1:2. ओके. तसंच आता फोर्थ बघा काय आहे ते. फोर्थ काय आहे 4 स्क्वेअर मीटर आणि काय 800 स्क्वेअर सेंटीमीटर. राईट. स्क्वेअर सेंटीमीटर. आता इथं बघितलं तर इथंही मीटर आलेलं आहे, इथं सेंटीमीटर आलेलं आहे. ओके. म्हणजे इथंही आपल्याला फर्स्ट मीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्जन करावं लागणार आहे. राईट. 1 मीटर म्हणजे काय 100 सेंटीमीटर असतं. राईट. म्हणजेच 4 स्क्वेअर मीटर इज इक्वल टू 4 × 100 आणि इथं स्क्वेअर आलेला आहे त्यामुळं अजून एकदा काय 100 घ्यायचं आहे. ओके. आता बघा त्यामुळं काय होतं आहे ह्याचं आणि ह्याचं आपण काय करूया म्हणजे रेशिओ काढूया. आता बघा आता 4 × 100 × 100/800. ओके. म्हणजे हे 2 0 आहेत. आपण इथं 2 0 हे काय कॅन्सल केलेले आहेत आणि ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच 4 1 4 आणि
0 0 अपॉन 8. ओके, आता 8 1 8, 8 5 40 आणि हे 0. ओके, म्हणजे आपला आन्सर काय आलेला आहे 50/1. म्हणजेच ह्याचा रेशो काय आलेला आहे तर 50:1. ओके, आता नेक्स्ट बघा फिफ्थ काय आहे ते. फिफ्थ आहे 1.5 kg आणि काय 2500 ग्रॅम. आता इथं kg आणि ग्रॅम आलेला आहे. फर्स्ट आपल्याला kgचं ग्रॅममध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. म्हणजे 1 kg म्हणजे काय असतं 1000 ग्रॅम असतं, राईट. म्हणजेच आता बघा 1.5 kg इज इक्वल टू, म्हणजे आपल्याला कशानं मल्टिप्लाय करावं लागणार आहे तर 1000 ग्रॅमनं. म्हणजेच ह्याचं काय आता ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येणार आहे 1500 ग्रॅम. ओके, आता आपण ह्याचा आणि ह्याचा रेशिओ घेऊया. ओके, म्हणजेच काय फर्स्ट हे आहे म्हणाल्यानंतर हे घ्यायचं आहे 1500 ॲश टू काय 2500, म्हणजेच 1500 अपॉन 2500 आणि हे 00 आहे ते काय कॅन्सल होणार आहे ते, राईट. आणि भाग आता कितीनं जातोय बघा तर 5 जातोय. 5 3 15 आणि 5 5 25, राईट. म्हणजेच 3/5 आलेला आहे. म्हणजे ह्याचा आन्सर काय आलेला आहे 3:5. ओके, आता तर स्टुडंट्स अशा पद्धतीने आपले काही प्रॉब्लेम सेट 4 मधील किती बघा आता क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत. तर क्वेश्चन 7 पर्यंत क्वेश्चन काय कंप्लीट झाले आहेत, राईट. तर तुम्ही चॅनेलला नवीन असेल तर प्लीज शेअर, सबस्क्राईब अँड लाईक. थँक्यू.